रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला वृश्चिक राशीचा स्वभाव काय, म्हणजे त्या स्वभावावरून माणसाचं भविष्य सांगता येतं आणि भविष्यकार तसं भविष्य सांगत असतात. तर त्याच्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. तेव्हा वृश्चिक म्हणजे विंचू, आणि विंचू हा जो कीटक आहे म्हणजे प्राणी वर्गातला तो कीटक आहे. तेव्हा तो विंचू त्याचा स्वभाव काय असतो तो जरा पाहूया. तर विंचू हा एक रानावनात राहणारा, दगडाखाली किंवा असं अडचणीत राहणारा एक तो कीटक आहे, म्हणजे प्राणी आहे असं आपण म्हणूया. कारण तो सुद्धा प्राण घेतो. जो सजीव जीव आहे त्याला प्राणी असं म्हणतात, म्हणजे प्राण जो घेतो श्वासोश्वास त्याला प्राणी असं आपण संबोधूया. तर तो जो प्राणी आहे तर तो प्राणी इतका साधू वृत्तीने राहत असतो की त्याला एक म्हणसुद्धा पडलेली आहे, विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर. जेव्हा त्याच्यात प्रवर्ग निर्माण करतो ना, तेव्हा तो स्वतः मरतो आणि तो प्रवर्ग घेऊन चालताना तो नंतर त्या प्रवर्गातच अगोदरच प्राण सोडून देतो. तेव्हा विंचाचा चालला तर तो सगळा प्रवर्ग त्याच्या पाठीवर असतो. बघा कशी गंमत आहे त्या विंचवाची. आणि तो जो विंचू हा प्राणी आहे ना, तो सतत असा नांगावर करून चालत असतो. परमेश्वराने प्रत्येक प्राण्याला संरक्षणात्मक असे एक शस्त्र दिलेलं आहे, म्हणजे त्याच्या स्वभावातच ते आहे आणि त्याच्या शरीरामध्ये ते शस्त्र दिलेलं आहे, हत्यार दिलेलं आहे. तसं विंचवाला नांगी एक त्याचा हत्यार आहे संरक्षणासाठी. आपण विंचवाला का घाबरतो, का भीतो, तर तो नांगा मारील, म्हणजे त्या नांगीमध्ये विष असतं. तर हे विष कुठे कुठे असतं आणि आपण त्याला का भीतो, विष हे खरंच विष संपूर्ण वाईट आहे का, याच्यावर एखादा व्हिडिओ वेगळा होईल. पण संत काय म्हणतात, आणि या नांग्यामध्ये जो विष आहे तेवढा नांगाच त्याचा फक्त वाईट आहे, आणि तोही आपण त्याच्या मागे लागत नाही त्या विंचवाच्या मारण्यासाठी. तो जेव्हा त्याचं स्थान सोडून घरामध्ये येतो किंवा इतरत्र बसतो त्यावेळी आपणाला तो नकोसा असतो, तो नको असतो. संत त्याच्याविषयी काय म्हणतात ते अगोदर बघूया. तुकाराम महाराजांनी अभंग असा सांगितला, तो का म्हणे विंचो सर्प नारायण, वंदावे दुरून शिवू नये. तो का म्हणे विंचो सर्प नारायण. सर्व भूतांमध्ये, पंचमहाभूतांमध्ये, सगळ्या प्राण्यांमध्ये ईश्वरीय तत्त्व भरलेलं आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला असं एक मोठा अभंग आहे. आणि जनी जनार्दन संत बोलती वचन. मग हे सगळे जीव हे ईश्वर स्वरूप आहेत असं आपलं भारतीय तत्त्वज्ञान आहे, आणि म्हणून सगळ्या जीवांना आपण ईश्वर मानतो. तसं हा विंचू आणि सर्प हे सुद्धा नारायण आहेत असं संत म्हणतात. तेव्हा हे सगळं कीर्तन ऐकलं, हे तत्त्वज्ञान ऐकलं, आणि मग एक माणूस आपल्या देव्हाऱ्यावर पूजा करायला गेला, देव्हाऱ्यावरच्या देवाची, तर तिथे तो विंचू नांगीवर करून त्या देवाच्या पंक्तीला बसलेला होता. आता याने पाहिलं, असं गंध लावित लावित गेला तर तो विंचू पुढे. अरे बापरे, आता याला काय करायचं म्हणाले. तर त्याला तो अभंग आठवला रात्री कीर्तनात ऐकलेला, की सगळ्या भोवती परमेश्वर आहे, ईश्वरीय तत्त्व आहे, त्याला पण देव मानावं, तो पण देव असतो. आणि मग आता याला काय करायचं, गंध लावायचा का आणखीन काय करायचं. तर मग त्याचा अभंग दुसरा एक ध्यानात आला, आणि मग तिथे संतांनी त्याचा उपाय सांगितलेला आहे. अशा ठिकाणी जर आपलं ठिकाण सोडून चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या जागेवर जर तो विंचू किंवा विषारी प्राणी आला, मग त्याच्याबरोबर कसं वागावं. तर त्याच्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सर्प विंचू नारायण, वंदावे दुरून शिवू नये. हे विंचू सर्प नारायण आहेत, पण त्यांचं वंदन करावं, त्यांना शिवू नये असं म्हटलं आहे. पण आता देव्हाऱ्यावर हा बसला ना, काय करायचं.
तर मग तिथे तुकाराम महाराजांनी असं सांगितलं आहे संतांनी की वेंचो देव्हारी बैसला, चुकीच्या ठिकाणी आला आहे काय तो, त्याचं स्थान सोडून आला आहे का इथे, तर मग त्याच्याशी कसं वागायचं, मग पाया पडायचं, गंध लावायचा. महाराज म्हणतात नाही नाही, वेंचो देव्हारी बैसला, देवपूजा नावडे त्याला. त्या विंचवाला देवपूजा आवडते का, त्याला देवधर्म कळतोय का, तुम्ही कोण आहे, संत आहेत का, देवपूजक आहेत, त्याला काय घेणं नाही. तर मग त्याला काय करायचं, तेथे पैजाराचे काम आधमासे तो आधम. तिथे म्हणाले चपलाने त्याला मारा आणि त्याची नांगी ठेचा. नांगी ठेचा म्हणतोय मी, त्याची नांगी कशी काढता येईल, मारता येईल त्या नांगीवर, तर ते बघा आणि आपली सुटका करून घ्या, असं संतांनी उपाय सांगितलेला आहे. तेव्हा तुका म्हणे विंचू, हे झालं विंचाच्या बाबतीमध्ये. आणि सर्प नारायण असं म्हटले, सर्पसुद्धा नारायण आहे, त्याच्या ठिकाणी नारायण आहे. अहो नारायण आहे काय, प्रत्यक्ष नारायण भगवान विष्णू त्या शेषावर शयन करतायत क्षीरसागरामध्ये, म्हणजे त्या झोपायला सुद्धा त्या आरामशीर त्याच्या ठिकाणी आहेत. आणि तो नागराज, सगळी पृथ्वी आपली त्यांनी मस्तकावर धरलेली आहेत. नागपंचमीला आपण त्याची पूजा करतो, म्हणजे आपण देवता मानतो आणि त्या देवतेची पूजा करतो, असा तो सर्प आहे. आणि मग अशी जर पूजा आपण करतो तर मग त्याला का आपण मारतो, तो दिसला की मारता, अरे सर्प मारा 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 म्हणता म्हणता मारायला लागतात. आणि मग तो जरा मारायला असा पेंगाळा किंवा त्या तोंड ठ्याचा. आता तोंड का ठेचायचं त्याचं, तर त्याच्या तोंडामध्ये विष असतं आणि म्हणून तिथे माणसाला धोका असतो, म्हणून तोंड ठ्याचा म्हणतात अगोदर. म्हणजे जर दात त्याचा कुठं लागला काय झालं तर मग मनुष्य मरेल ना. म्हणून एका सुभाषितकाराने असं गंमतशीर आणि अगदी सतर्किक मांडलेलं आहे. एक सुभाषितकार असं म्हणतो, तक्षकस्य विषम दंते मक्षिकायाश्च मस्तके वृश्चिकस्य विषम पुच्छे सर्वांगे दुर्जनस्य तत्. तर तक्षकस्य विषम दंते, सापाच्या दातामध्ये विष असतं. सर्प हा सगळा वाईट आहे का, नाही. विंचवा सगळा वाईट आहे का, नाही. त्याच्या नांगीपुरता तो वाईट समजला जातो. तसं सर्प जो आहे ना, तो तक्षकस्य विषम दंते, त्या सापाच्या दातात विष असतं आणि म्हणून आपण त्या सापाला मारतो. आणि चुकीच्या ठिकाणी आला तर मारतो. आपण काय रानात साप मारण्यासाठी मोहीम काढत नाही आहे. तर त्याच्या दातातलं जे विष आहे ना, ते आपल्याला धोकादायक आहे. आणि म्हणून आपण अगोदर म्हणतात तोंड ठ्याचा त्याचं. तोंड का ठ्याचा, तर तोंडात त्याच्या दात असतो, विषारी दात. सर्प जर वाईट असता तर हे मादारी लोक असतात ना, ते त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करतात. त्याचा बरोबर तो विषारी दात काढून टाकतात आणि टोकरीत घालून घरोघर फिरतात, सापाचे खेळ करतात आणि सगळा संसार त्याच्यावर ते चाललेला असतो. म्हणजे सर्प हा वाईट नाही, विंचू हा वाईट नाही. तर सुभाषिताचा अर्थ पहा किती मस्त सांगितला यांनी. तक्षकस्य विषम दंते, तर सापाच्या दातामध्ये विष असतं. मक्षिकायाश्च मस्तके, माशीच्या मस्तकामध्ये विष असतं. आणि वृश्चिकस्य विषम पुच्छे, तो नांगा मारणारा विंचवा आहे ना, त्याच्या शेपटात विष असतं, म्हणजे नांगीत विष असतं. आणि दुर्जनस्य सर्वांगे तत्, ते विष दुर्जनाच्या मात्र सगळ्या अंगात असतं. म्हणजे मनुष्य हा किती विषारी आहे या सगळ्यांपेक्षा हे त्याने नमूद केलेलं आहे. म्हणजे अर्थ काय होतो, माणसाच्या सगळ्या प्रकारचे विष माणसामध्ये आहेत आणि सगळ्या प्रकारचे गुण माणसामध्ये आहेत. गुणदोषांचा पुतळा म्हणजे माणूस आहे, असा याचा अर्थ होतो. तर सर्वांगे दुर्जनस्य तत्, दुर्जन जो आहे त्याच्या सगळ्या अंगात विष असतं. ह्या प्राण्यांच्यात तरी कुठे कुठेतरी असतं, पण दुर्जनाच्या सगळ्या अंगात विष असतं. तो बोलला की विषारीच बोलणार, चालला की विषारीच चालणार, मधून चालणार रस्त्याने. एखादा म्हणला हो का कडेने चाला, तुझ्या काय बापाचा रस्ता आहे का, बोलण्यात सुद्धा त्याच्या विष असतं. चालण्यात विष, बोलण्यात विष, लिहिण्यात असं काही लिहीन ना, ते ओव्या कधी नाही, शिव्याच लिहिणार, शिव्यामध्ये त्याला आनंद वाटणार. सांगायचा मुद्दा, दुर्जन माणसाच्या सगळ्या अंगात विष असतं. आणि मग माणसाच्या सर्व अंगात सद्गुणही पण असतात. आणि म्हणून नर करणे करे तो नरका नारायण बन जाय. आणि नर करणी जर केली नाही, माणसाने चुकीचा वागला तर नरका
पशु बन जाय असं म्हटलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारचा हा माणूस जो आहे तर तो सगळ्या गुणदोषांचा पुतळा आहे. तेव्हा कोणतंही भविष्य माणसाबद्दल सांगा गुणदोषांचं तर त्याला ते लागू पडतं आणि 4 मुद्द्यापैकी 1-2 मुद्दे त्याला आवडतात आणि तो आनंदी होतो आणि त्या ज्योतिषाचे पैसे देतो, नमस्कार करतो, वा बरोबर तुम्ही हे 2 मुद्दे माझे करेक्ट सांगितले. वा त्याला आनंद होतो, बिचाऱ्याला 2 पैसे मिळतात आणि तो एक चांगला बौद्धिक आनंद, मानसिक आनंद त्याला मिळतो आणि आनंद देणं हे सगळ्या साहित्याचं काम आहे. ज्योतिष असू दे, वैज्ञानिक असू दे, अध्यात्म असू दे, पुढच्या माणसाला आनंद देणं असा हेतू ठेवूनच ज्योतिषाने आपलं भविष्य कथन केलं पाहिजे. आणि कोणतंही कथन करा ते माणसाला बरोबर 4 मुद्दे सांगा, 2 मुद्दे त्याला आवडणारच हे ठरलेलं आहे आणि तो 2 मुद्द्यामध्ये खुश होतो. बाकीचं जाऊ द्यावं पण हे तुम्ही बरोबर सांगितलं म्हणतो. तेव्हा एक विनोद आपण सांगूया आणि त्यातही तत्त्व असतं. तर काही लोकांचं म्हणणं काय, तुम्ही तत्त्वज्ञानी आहात, व्याकरणज्ञ आहात, यमक आहात, कीर्तनकार आहात आणि मग तुम्ही विनोद कशाला, जोक्स कशाला सांगता. जोक्स नाही सांगत, विनोद बरोबर आहे पण विनोद हा शब्दसुद्धा साहित्यामध्ये नाही. हास्य हा एक रस आहे, नवरसामधला एक तो महत्त्वाचा रस आहे आणि हास्य लोकांच्या मनामध्ये निर्माण करणं हा त्याचा स्थायी भाव आहे. तेव्हा तो आनंद कसा निर्माण करता येईल तर तो विनोदाशिवाय, विसंगतीशिवाय आणि याच्याशिवाय निर्माण होत नाही. आणि म्हणून विनोद हा विनोदाप्रमाणेच आम्ही वापरतो. विनोद कीर्तनात आम्ही वापरत नाही, विनोदी कीर्तन आम्ही कधी केलं नाही आयुष्यभर. आणि हा एक रस आहे आणि तो रस जास्त लोकांना आवडतो म्हणून तो एक विनोदाचा भाग. म्हणून मी बरेच पुस्तकं विनोदावर लिहिण्याचं कारणही तेच आहे. पण कीर्तनात विनोद असणं बरोबर नाही. म्हणजे विनोदी कीर्तन असता का म्हणा, विनोद असू दे, ओघाने जर एखादा चांगला विनोद आला तर तो वापरायला हरकत नाही आणि तो आम्ही वापरला जन्मभर. सांगायचा मुद्दा असं की एक ग्रस्त असं ज्योतिषाकडे गेला आणि त्या ज्योतिषाने सांगितलं काही मुद्दे त्याला आवडतील असं सांगायचं असतं आणि तसं त्याने सांगितलं. म्हणाले तुम्ही ना तुमच्यामध्ये असं कर्तृत्व आहे, तुम्ही असं मान सन्मानाने वागता, कारण तिची वृश्चिक रास होती आणि तुम्ही जिथे लात माराल तिथे पाणी काढाल असा तुमचा स्वभाव आहे. त्याला तो आनंद झाला. तो घरी गेला, बायकोला सांगायला लागला, अगं ज्योतिषबाने असं सांगितलं की तुमचं मनोबल फार दृढ आहे आणि तुमचं वागणूक फार सन्मानाची आहे आणि तुम्ही लात माराल ना तिथं पाणी काढाल असं माझं कौतुक केलं त्यांनी, माझं भविष्य सांगितलं. असं का म्हणाले, बरं बरं. म्हणले या नळाला जरा लात मारा कारण 4 दिवस झालं पाणीच आलेलं नाही. आणि मग त्याला वाटलं की असं आहे काय, जरा भविष्य म्हणजे मुद्दा एक आवडतो आणि नंतर तो वास्तवच असेल असं नाही, पण दोन्ही गोष्टी माणसामध्ये असतात आणि म्हणून 2-4 मुद्दे जास्त सांगितले की मग त्याचा आनंद त्याला मिळतो आणि ज्योतिषाला पण आनंद होतो. अशा प्रकारचा आजचा हा विषय आहे, वृश्चिक राशीचा स्वभाव. म्हणजे वृश्चिक राशीचा म्हणजे विंचवाचा जो स्वभाव आहे तो माणसामध्ये आहे, सर्पाचाही आहे, सगळ्याच राक्षसाचा पण आहे आणि मानवतेचा, देवत्वाचा पण आहे. सद्गुण वृद्धिंगत नेण्यासाठी जे जे काय असेल ते करावं तर आपलं जीवन आनंदमय, मंगलमय होईल असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा. रामकृष्ण हरे.